नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. पुणे गेलं पाण्यात, पण त्याला जबाबदार कोण? कारण 3 तासाच्या जबरदस्त पावसानंतर अशी काही परिस्थिती नव्हती की खडकवासला किंवा अन्य धरणातून हजारो क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं. पण जे काही पाणी आलं किंवा जो काही पाऊस पडला त्याने पुण्यातले अनेक रस्ते अक्षरशः नदीसारखे जलमय झाले होते. आणि सखल भागात असलेल्या नागरिकांच्या घरात तर पाणी गेलंच, पण अगदी ज्या रस्त्यांवर पुणेकरांनी कधी नदी होईल असा विचारही केला नव्हता, तेही रस्ते नदीसारखे वाहत होते. अवघ्या 3 तासाच्या पावसानं धुमाकूळ घातला. 12 जण पुणे शहरात तर ग्रामीण भागात 5 जण ठार झाले. याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. मग बेकायदा बांधकामं आहेत, त्या बेकायदा बांधकामांच्याकडे दुर्लक्ष करणारे राजकारणी आणि प्रशासनातले अधिकारी आहेत. पण तेही सर्वसामान्य नागरिक जबाबदार आहेत की ज्यांना लक्षात येत होतं की इथे पाणी येऊ शकतं, तरीही त्यांनी तिथेच घरं बांधली आणि धोका पत्करला, जो कदाचित काही जणांच्या जीवावर बेतला. हवामान विभागावर पण आरोप होतोय की हवामान विभागानं मुळातच इशारा हा उशिरा दिला. या सगळ्याला जबाबदार कोण, याचाच आपण शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुणे पाण्यात गेलं, पण याला जबाबदार कोण? आणि या संदर्भात बोलण्यासाठी किरण कुमार जोहरे हवामान तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि यासोबतच विवेक वेलणकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते पुण्यातले. आपल्या दोघांचंही स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही छोटेसे रिपोर्ट पाहूयात किंवा आमच्या प्रतिनिधीनं काही जणांशी केलेली बातचीत पाहूयात, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की वास्तवात लोकांचं म्हणणं नेमकं काय. सगळ्यात आधी आपण पुण्यामधल्या हवामानाच्या संदर्भात आक्षेप घेतला गेला की आम्हाला इशाराच उशिरा मिळाला. तर पुणे हवामान विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर अनुपम कश्यप यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली, ती पाहूयात. आपल्यासोबत कश्यपी सर आहेत, त्यांना विचारूया. सर, आपको कुछ पता है? आपको मालूम है कल पुणे में फ्लैश फ्लड का सिचुएशन हुआ है, कई गाड़ियां बह गई है, कई लोगों की जानें गई हुई है. आपने एज ए आईएमडी कल का फोरकास्ट क्या दिया था, वो सही था या नहीं था? क्योंकि अब सारा क्रिटिसिज्म जो है वो आईएमडी पर आ रहा है कि इस तरह का फोरकास्ट आपने दिया नहीं. एक तो पहले ही बोलना चाहूँगा, कृपया हमारे जो वेबसाइट www.imd.gov.in ये ध्यान से देखिएगा. एवं इसमें जो एडीजीएमआर पुणे का डिपार्टमेंटल साइट में यहाँ पे डिटेल्स अपडेट 1 हफ्ते का हम लोग उपलब्ध करवाते हैं. एवं ये पिछले 3 दिन जो लगातार बारिश हुआ, इसका पूर्वानुमान पहले से ही दिया गया था. पिछले 2 दिन उसमें हमने ये पूर्वानुमान का शुरुआत में था थंडरी एक्टिविटी यानी कि गरज चमक की स्थिति. तो नेचुरली ओवरऑल सिटी का देखेंगे इट इज मॉडरेट रेन. अभी इम्पैक्ट फैक्टर का बात करें तो कॉन्जिक्यूटिव 3 डेज आपका मॉडरेट रेन एवं दैट टू आपका करीब 4, 5, 6 सेंटीमीटर उसका इम्पैक्ट काफ़ी ज़्यादा होता है. अब मैं तो ये डेफिनेटली एग्री करूँगा, देयर इज कम्युनिकेशन गैप. दूसरा बात मैं ये भी बोलूँगा, किसके बीच में कम्युनिकेशन गैप है? सर, आप साफ साफ बात कीजिए. काफी करोड़ों रुपए का नुकसान हुआ है, 10 लोगों की जाने गई है. मैं बात कर रहा हूं कि ये जगह हमारे साइट पे उपलब्ध करवा सकता हूं. देखना ना देखना आपका काम है. एडमिनिस्ट्रेशन, मेरे पास कोई कॉल नहीं आया. डिजास्टर सेल आपसे कब बात करता है? आप रेगुलर बेसिस पर उनको कुछ ऐसी इंफॉर्मेशन देते हो कि आज फ्लैश फ्लड का सिचुएशन हो सकता है, वो लोगों को अलर्ट दे, या हेवी रेन का सिचुएशन है, क्लाउड बस्ट का सिचुएशन है, इमरजेंसी सिचुएशंस में कोई जानकारी क्या आईएमडी देता है डिजास्टर सेल ऑफ पीएमसी, या फिर वो आपको पूछते हैं? क्या है असल में? एक्चुअली देखिए, ये जगह मैं बोलूँगा कि मुझे लगता है वेदर का इम्पोर्टेंस लेके अवेयरनेस आज तक ठीक से नहीं हुआ. लोगों से बात करेंगे, कल इवन मीडिया एवं सीनियर लोगों से बात हो रहा था, मैंने एकेडमिक साइड बात कर रहा हूँ. 8 बजे तक मैंने मेरे पास फ़ोन कॉल आया कि सर आपका तो फोरकास्ट है मॉडरेट,
आज तो आपका फोरकास्ट चुक गया. दैट इज ओपिनियन. मैंने उसको आंसर दिया. रात अभी बाकी है. हुआ अल्टीमेटली वही. रात में बारिश, इट वाज इंटेंस स्पेल ऑफ रेन टाइम टू टाइम, एवं ओवरऑल इट वाज मॉडरेट रेन. जो आपने बोला फ्लैश फ्लड टाइप सिचुएशन, ये देना काम है CWC या दूसरे जो डिपार्टमेंट, जो लोग ये रिवर डैम वाटर मेंटेनेंस देखते हैं, उन लोगों का काम. हमारा IMD का तो नहीं है. ये बेसिकली वन शुड बी वॉचफुल. एवं एक दिन हुआ, सेकेंड डे भी मेरे पास नो कॉल, थर्ड डे नो कॉल फ्रॉम नोबडी. मैं फेलियर वगैरह मेरा एरिया में आता नहीं है. हमारे तरफ से जानकारी दिया गया था. दैट इज माई सबमिशन. आखिरी सवाल, आज का फोरकास्ट क्या है? यस, ये सही पूछा. आज जो अभी तक हमारा एनालिसिस बोल रहा है कि अरब सागर सेंट्रल एवं एडजेसेंट टू मिडल एंड साउथ कोंकण एरिया, यहाँ पे एक स्ट्रॉन्ग ऊपरी हवा चक्रवात बना हुआ है कवरिंग पुणे जिला ऑल्सो. नेचुरली हमारा पूर्वानुमान आज के लिए भी जाता है मॉडरेट रेन. आई फील 11:30 नाइट तक बारिश हो सकती है. बारिश तेज होने का संभावना है. तेज मतलब इंटेंस रेन, नॉट हेवी रेन. पूर्वानुमान कम समय में ज्यादा बारिश होगा. एक्झॅक्टली. कश्यपी सर आपल्या सोबत होते, त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्याकडून जी माहिती जाणं अपेक्षित होतं किंवा वेबसाईटवरती जाहीर होणं अपेक्षित होतं, ती जाहीर झालेली आहे. मात्र कश्यपी सर आक्रमक झाले. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भूमिका या बरोबर होत्या, ज्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात त्या पोहोचवत नाहीयेत, त्याच्यामुळे या अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती निर्माण होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा आपण पाहिलं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं ते, पण महापालिकेचे अधिकारी मात्र हे म्हणणं मान्यच करायला तयार नाही. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी काय म्हटलं पाहू. पुण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव सर आपल्या सोबत आहेत. सर, 2-3 दिवस रात्रभर पाऊस पडतोय आणि जे थैमान घातलेलं आहे त्यामुळे शहरामध्ये अनेक जणांचे बळी गेलेले आहेत. अनेक वाहनं वाहून गेलेले आहेत. घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये, झोपड्यांमध्ये पाणी शिरलं आहे. तुमची ताजी माहिती काय आहे? एकूण किती लोक मृत पावलेले आहेत भिंत पडल्यामुळं किंवा वाहून गेल्यामुळं? जसं आपल्याला माहिती आहेतच की एक क्लाउड बर्स्ट लाईक सिच्युएशन कॅचमेंट एरियामध्ये झाली होती. त्याच्यामुळे रात्री प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे आणि आतापर्यंत साधारणतः 27 लोकेशन्स अशी आहे जिथे आपल्याला इव्हॅक्युएशनची कारवाई करावी लागली आहे. यामध्ये जे बाधित होणारे लोकांची संख्या आहे, घरांची संख्या ते हजारोपेक्षा जास्त आहे. जे अद्ययावत माहिती आहे त्यामध्ये आतापर्यंत 12 लोक मृत पावले आहेत आणि त्यांचा प्रेतही सापडला आहे आपल्याला. अजून काही मिसिंग लोकांचे आम्हाला कंप्लेंट प्राप्त झालेली आहे. 60पेक्षा जास्त जनावर आहेत ते मृत झालेले आहेत आणि 60 मोर दॅन 60 आणि त्यांच्या प्रेतचा विल्हेवाट लावणे हा एक आपल्यासाठी एक चॅलेंज आहे. आज परत हेवी रेनफॉलचा इशारा आहे आणि आज उशिरा संध्याकाळपासून रेनफॉल चा प्रमाण वाढणार आहे. सर, याच्या आधी इशारा दिला होता का IMDने? गेले 2-3 दिवस जो काही आपण बघतोय की प्रचंड पाऊस पडतोय, आज तुम्ही म्हणताय, पण आधी काही IMDने इशारा दिला होता? IMDचा जे लेटेस्ट इशारा आला होता ते काल रात्री 9 वाजता आला होता आणि जेव्हा त्यांचा इशारा आला तेव्हा पाऊस सुरू झाला होता. 9 पासून 1 o'clock पर्यंत 4 तासासाठी त्यांनी हेवी रेनफॉलचा इशारा दिला होता. सर, सगळ्यांपर्यंत लोक तक्रार करतात की आमच्यापर्यंत मदतीला कोणी आलेलं नाही. तुमची काय माहिती आहे नेमकी? निश्चितरित्या प्रशासन पोहोचलं आहे. यामध्ये जे नुकसानची व्याप्ती आहे ती फार अभूतपूर्व आहे. जसे आपण पाहत प्रायमाफिसी काय वाटतं तुम्हाला? जसे आपण पाहत आहे त्या एक लोकेशनवर 10-12 जर गाड्या अडकलेली आहेत. सो असे 30पेक्षा जास्त लोकेशन्स आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर वाहन अडकून पडलेले आहेत, रस्ता वाहून गेलेला आहे, पूल वाहून गेलेला आहे आणि परत या लोकांना इव्हॅक्युएट करणे, त्यांच्यासाठी आरोग्य, जेवण आणि पाण्याची व्यवस्था करणे. जवळपास प्रत्येक ठिकाणी जे पाण्याची पाईपलाईन आहे तो बाधित झालेली आहे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय बाधित. पाणी लोकांना आज जरा कमी वेगाने मिळते. Yes. अतिवृष्टी, खूप हेवी रेन हे एकमेव कारण आहे का? अनेक ठिकाणी आपण बघतोय की अवैध बांधकाम आहेत, नाले बुजवलेले आहेत, नाले वळवलेले आहेत, नाल्यावरती किंवा ओढ्यावरती बांधकामं देखील करण्यात आलेली आहेत. तर आता आपण काही
ह्याच्यावरती कारवाई करणार आहोत ज्या अशा कारणीभूत ठरलेले आहेत अतिवृष्टीबरोबर. सध्या आपण रेस्क्यू आणि रिलीफवर भर देत आहे. एकदा ही परिस्थिती समाप्त झाल्यानंतर सिच्युएशन कंट्रोलमध्ये पण हे आल्यावर कारण आहे ना सर? जरूर याच्यावर विचार करणे आवश्यक आहे, कारण माझं सकाळपासून जे विविध लोकेशनवर व्हिजिट झालेलं आहे, जे ओढे आहेत ते अरुंद झालेले आहेत, अतिक्रमण फार जे आपला रिव्हरच्या किंवा ओढेचा जे फ्लोचा मार्ग आहे त्यापर्यंत आलेला आहे, तर त्याच्यावर जरूर विचार करावा लागेल. 2 ते 3 दिवस पाणी पुरवठा व्यवस्थेवरती परिणाम गेल्यामुळं पंपिंग स्टेशन काही ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळं पाणी जे आहे ते कमी दाबाने मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 26 तारीख आहे गुरुवार, आज रात्री देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळं आज सुद्धा रात्र एक प्रकारे पुणेकरांसाठी वैऱ्याची ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा आपण पाहिलं IMDच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आणि त्याच्यावर उत्तर काय संबंधितांचं ते. आणि याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. किरण कुमार जोहरे आहेत, हवामान तज्ज्ञ आपल्यासोबत, आणि विवेक वेलणकर आहेत. जोहरेजी, असं का होतं की हवामान विभागाचा इशारा गांभीर्यानं घेतला जात नाही, त्याच्याकडे अनेकदा डोळेझाक केली जाते? कारण हवामान विभागाच्या कश्यपी अधिकारी जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की इंटेन्स पाऊस पडेल, म्हणजे कमी काळात जास्त पाऊस पडेल. आपण फक्त हेवी आणि व्हेरी हेवी रेन असला कीच आपण सतर्क होतो, नाहीतर सगळे लोक निवांत असतात. किरण कुमारजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोचतोय सर तुमचा आवाज. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हवामान खात्याचे जे इशारे दिले जातात ते इशारे जे आहे ते अत्यंत संदिग्ध असतात, अपुरे असतात आणि चुकीचे असतात, असा आतापर्यंत गेल्या 70 वर्षात भारतीय पिढीचा अनुभव आहे. तुम्ही बघा, सर्वसामान्य जनताच नव्हे, शेतकरीच नव्हे, तर पंतप्रधानांना देखील हवामान खात्याने चुकीचे इशारे दिलेले आहेत. नागपूरमध्ये रेड अलर्ट दिलेला होता. याचा अर्थ 204.4 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो नागपूरमध्ये पडणार असा इशारा दिलेला होता. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर ऊन पडलेलं होतं असं दिसत होतं. म्हणजे पंतप्रधानांनाही हे लोक फसवतात, इथपर्यंत चुकीचे इशारे देतात. आणि आत्ता नाही का आपले IMDचे पुण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही वेबसाईटवरती माहिती टाकून देतो, ज्याला घ्यायची त्यांनी घ्यावी, आमचं काम संपलं. एवढं संपतं का त्यांचं काम की वेबसाईटवरती टाकलं? त्यांनी नाही का आपल्या पुण्याच्या जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना किती वाजता इशारा दिला होता आणि किती मिलीमीटर पाऊस कोणत्या लोकेशनवर पडणार आहे याची माहिती दिली होती का? IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे देखील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. यांच्याकडे डॉपलर रडार आहे ज्याची रेंज जी आहे ती 500 किलोमीटर आहे. पाषाणला IITMचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी एक्स बँड डॉपलर रडार जे आहे ते घेण्यात आलं होतं. मुंबईला एस बँड डॉपलर रडार जे आहे ते बसवलेलं आहे कुलाब्याला, त्याची रेंज 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर जर रेंज बघितली तर पुणे आणि मुंबई यांच्यातलं अंतर जे आहे ते 150 किलोमीटर. डॉपलर रडार हे चालत नाहीये धड, ते फक्त बसवलंय, चालत नाहीये धड. ते मुंबईचं डॉपलर रडार चालत नाही, पुण्याचं देखील चालत नाही. भारतातले 26 डॉपलर रडारपैकी एकही डॉपलर रडार नीट चालत नाही, कारण त्याचे ZR पॅरामीटर जे आहे ते सेट केलेले नाही आहेत. बर, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हवामान विभागाकडे जबाबदारी टाळण्यासाठी जे आहे. बोला बोला. मला असं म्हणायचं आहे की डॉपलर रडार जे आहे 4 तारखेला मुंबईमध्ये ढगफुटी झाली, ती नाकारली गेली. नवी मुंबईमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सकाळी 9 ते 10 या काळामध्ये झाला. त्याच्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉपलर रडार बंद पडलं आणि ते 12 तारखेपर्यंत बंद पडलेलं होतं. किती अजब गोष्ट आहे की जेव्हा असं होतं तेव्हाच नाही का डॉपलर रडार बंद असतं. 2014 साली जे आहे 29 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कंटिन्युअसली गारपीट होत होती आणि त्यावेळेस IITMचं जे डॉपलर रडार आहे, एक्स बँड रडार, जे मोबाईल रडार आहे, ढगांचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतं, जनहितासाठी ते घेतलं गेलेलं असं सांगितलं गेलं आणि त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केले गेले. असं डॉपलर रडार जे आहे ते बंद होतं. आणि जेव्हा तिथल्या डायरेक्टरला विचारलं की हे का बंद का ठेवलं, तर त्यांनी सांगितलं आम्ही रिसर्च पर्पजसाठी ते वापरतो, ते जनतेसाठी नाही आहे. म्हणजे एवढं मूर्ख बनवलं जातं जनतेला. मग रिसर्चसाठी ठेवलं जातं तर पुण्यामध्ये ढगफुटी होत असताना ते का वापरलं जात नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. जनतेच्या पैशातनं तुम्ही जनहितासाठी जर नाही का हे सगळं करतात तर
ला तुम्ही बांधील नाही का? अकाउंटेबिलिटी कुठे, उत्तरदायित्व कुठे? याचं बरं. उत्तर जे आहे किरण IMD चे कुमारजी, अधिकारी का आपण देत नाही? टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. आणि IMD किरण कुमारजी, आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया चर्चेत. आपल्याला पुरेसा वेळ ओके, आहे, सर. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. आपण प्रत्येक प्रश्नाचा मागोवा घेऊ आणि ओके, प्रत्येक प्रश्नाचा जाब संबंधित सर्व यंत्रणांना विचारणं हे माध्यमांचं काम आहे आणि ते निश्चितपणे आपण चोख बजावू. वेलणकर सर आहेत आपल्याबरोबर. वेलणकर सर, आत्ता तरी असं सर्वसाधारणपणे पुणेकरांना वाटतंय आणि ज्या प्रतिक्रिया गेल्या काही काळात लोकमतकडे आल्या त्यानुसार काही जणांना वाटतंय की वेधशाळा पूर्णपणे चुकली, वेधशाळेनं फसवलं किंवा त्यांचे आकडे बोगस आहेत किंवा नीट माहिती मिळत नाही. काही जणांचं असं म्हणणं आहे की वेधशाळेनं सांगितलं पण प्रशासन आणि राजकीय नेतृत्व झोपलेलं होतं. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की काही नागरिकांना माहिती आहे की सखल भाग कुठला आहे, नदीकाठचा भाग कुठला आहे, तरी सुद्धा त्या भागात घरं बांधली जातात आणि मग पाणी वाढलं की नुकसान होतं. काय सांगाल, काय वास्तव आहे पुण्यातलं? नाही, पुण्यातलं वास्तवामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता जसं किरण कुमार म्हणले तसं हवामान खात्यावर खरंच म्हणजे या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया तुम्ही गेले काही दिवस बघितल्या असतील ना, तर इतक्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया स्पष्ट असतात की आज अतिवृष्टीचा इशारा दिला म्हणजे आज छत्री न घेता बाहेर पडायला हरकत नाही. हे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जर सोशल मीडियावर येत असतील तर मला वाटतं हे अपयश पूर्णपणे हवामान खात्याचं आहे आणि ते लोकांना जाणवतंय. त्यामुळे किरण कुमार जोहरे म्हणले त्यात 100% सत्य आहे. दुसरी जी बाब आहे ती पुण्यामध्ये असंख्य पुणे हे टेकड्यांनी वेढलेलं शहर आहे. त्यामुळे या सगळ्या टेकड्यांमधनं अनेक ओढे नाले हे येऊन नदीला मिळत असतात. ही पुण्याची आजची भौगोलिक स्थिती वर्षानुवर्षाची आहे. परंतु यातले अनेक नाले ओढे बुजवले गेले, वळवले गेले, त्याच्यावर बांधकामं झाली, त्याच्यावर पाईप टाकून त्यातनं नाले आणि ओढे नेण्याची या लोकांनी करामती करून दाखवल्या. आणि याच्यामध्ये फक्त बिल्डरच नाहीत तर त्याच्याबरोबर प्रशासकीय अधिकारी जे डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते आणि त्या भागातले राजकीय नेते सुद्धा हे सगळे जबाबदार आहेत. काय दुर्दैव आहे बघा, या भारताला इतके चांगले भगीरथ हे बाकीच्या ठिकाणी का लाभत नाहीयेत. म्हणजे खरोखरच नाले आणि ओढे वळवणारी मंडळी या पुण्यात आहेत. आमच्याकडे एकाने नदी वळवण्याचा पण प्रयोग करून दाखवलाय आणि हे आम्ही आयुक्तांच्या निदर्शनाला आणल्यावर तेही आश्चर्यचकित झाले. म्हणले आमच्या यंत्रणेला हे कळलं कसं नाही. दुर्दैव असं आहे की या सगळ्यावर फक्त अशा घटना झाल्यावर चर्चा होते आणि नंतर काही होत नाही. आयुक्त मगाशी काय म्हणले आपण पाहिलंच, आता पहिली प्रायोरिटी रिलीफला आहे, नंतर याची चर्चा करू. नंतर कधीच होत नाही चर्चा, कारण तोपर्यंत नवीन विषय येतो. आता निवडणुका येतील, सगळं होईल, हे सगळे विषय बाजूला पडतील, मग त्याच्यात बाकीचे राष्ट्रीय विषय येतील पण लोकल विषय येणार नाहीत आणि हे सगळं नंतर अजून एक आठवड्याभरात सगळं संपून जाईल. अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. वेलणकर सर, मी ना आता तुम्हाला काही थेट प्रश्न विचारतो. म्हणजे पुणेकर उपरोधानं बोलण्याकरता किंवा टोमणे मारण्याकरता प्रसिद्ध आहेत म्हणून पुणेकरांची महाराष्ट्रात ओळख आहे. पण आताची जी परिस्थिती आहे ना वेलणकर सर, ही टोमणे आणि उपरोधाच्या पलीकडची आहे. म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे. तुम्ही कधी म्हणजे पर्वतीच्या खालच्या रस्त्याला की जो पुढपर्यंत जातो स्वारगेटपर्यंत, त्या रस्त्यावर गुडघ्याभराचं पाणी कधी कोणी आयुष्यात पुणेकरांनी कल्पना केलं नसेल की या रस्त्यांवर गुडघाभर पाणी येऊ शकतं. किंवा सोसायटीमध्ये खालती केलेली पार्क केलेली 4 चाकी गाडी पाण्याच्या प्रवाहामुळे उचलून पलीकडे जाऊ शकते कंपाऊंडच्या, याची कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल पुणेकरांनी. मला असं वाटतं की आता थेट नावं घेण्याची गरज आहे. प्रशासन जबाबदार आहे तर प्रशासनातले कोण अधिकारी डोळ्यावर कातडं घेऊन झोपलेले असतात, या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करतात. जर का प्रशासकीय यंत्रणांच्या बरोबर राजकारणी सुद्धा याला जबाबदार असतील तर कोण राजकारणी आणि कुठल्या पक्षाचे राजकारणी याला जबाबदार आहेत की ज्यांच्यामुळे नाले बुजले, ज्यांच्यामुळे अतिक्रमणं वाढली आणि ज्यांच्या हस्तक्षेपाने अतिक्रमणांना पक्क करण्याचं किंवा त्यांना पाठिंबा देण्याची अनुमती मिळाली प्रशासनाकडून? खरं सांगू का, याचं उत्तर आहे 14 वर्षापूर्वीच्या एका घटनेमध्ये असंच सगळ्या घटना घडल्या होत्या. तेव्हा प्राईमबू नावाच्या एका कंपनीला पुण्याचा संपूर्ण ओढ्या नाल्यांचा सर्व्हे करायला सांगितला. या कंपनीने तो सर्व्हे करून सीडी महापालिकेच्या ताब्यात दिली. अपेक्षा अशी होती की जो डीपी तयार झाला पुणे शहराचा 2007 ते 2027चा, त्या डीपी मध्ये हे सगळे नाले ओढे इन्कॉर्पोरेट व्हायला पाहिजे होते. परंतु हे कुठलेही नाले ओढे, एखाद दुसरा अपवाद सोडला तर कुठलेही नाले ओढे या डीपी मध्ये इन्कॉर्पोरेटच झाले नाहीत. त्यामुळे त्याचं अस्तित्वच पुसलं गेलं आणि मग तिथे परवानग्या दिल्या गेल्या तर कोण कोणाला जबाबदार धरणार. आणि याच्यामध्ये
ज्या अधिकाऱ्यांनी हा डीपी केला तेही तेवढेच जबाबदार आहेत, आणि ज्या राजकारण्यांनी हा डीपी पास केला, म्हणजे ज्याच्यामध्ये शहर सुधारणा समिती असेल, ज्याच्यामध्ये स्थायी समिती असेल, ज्याच्यामध्ये महापालिकेची जीबी असेल आणि सर्वपक्षीय मंडळी आहेत, मला कोणालाही वगळायचं नाही त्यातनं. सर्व पक्षीय नगरसेवक, पक्ष नेते हे सगळे जबाबदार आहेत की ज्यांनी हा डीपी मंजूर केला, ज्यांना हे माहिती होतं की आपण हा वेलणकर सर, प्राईमचा सभागृहात तर रिपोर्ट चर्चा तयार करून होतेच ना घेतलाय, तो DP वरती. incorporate करायला पाहिजे. वेलणकर सर, मी तुम्हाला थांबवतो एवढ्या करताच की सर्वसामान्य पण हा नागरिकांच्या विषय करता- घेतलाच नाही ना हां, चर्चेला. सभागृहामध्ये साहेब, या सभागृहातली बारीक सारीक चर्चा गोष्टींवर कशी आहे चर्चा माहितीये होत का? असते. कन्व्हिनियन्सनी करतात. बरोबर. पण अहो याच्यावर चर्चा नाहीच करत. जिथे सर्वसंमती आहे ना गडबड करायला, तिथे चर्चा होत नाही. जिथे काहीतरी विरोध केल्यासारखं दाखवायचं असतं तिथे चर्चा होते फक्त, आणि नंतर सगळं काही एकमताने मंजूर होतं. ही आमच्या सभागृहाची गेल्या 60 वर्षाची परंपरा आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ विच पार्टी इज इन पॉवर. हे दुर्दैव आहे, पण ही वस्तुस्थिती ही मान्यच करायला लागेल. निश्चितपणे. पण आता तुम्ही जी नावं घेतली नाहीत, मी नावं घेतो. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे हे जर का प्रमुख राजकीय पक्ष आपण अस्तित्वात आहेत, आता पुण्यात सक्रिय आहेत, असा जर का आपण म्हटलं की जे पक्ष निवडणुकांच्या वेळेला आवर्जून कार्यकर्त्यांच्या माहोल तयार करतात आणि आपल्याला दिसतात, पण अशी जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हाही काही जण धावून येत असतील, पण संकट येऊच नये याच्याकरता विचार करणारे मात्र या पक्षांचे नेते आपल्याला दिसत नाहीत. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. हे विचारवंत, दिशादर्शक, संस्कृतीची राजधानी अशी अनेक बिरुदं मिरवणाऱ्या पुण्याकरता सुद्धा विचार करायला लावणारं आणि काहीसं लाजिरवाण आहे. किरण कुमारजी आहेत आपल्यासोबत. किरण कुमारजी, तुम्ही डॉपलरचा उल्लेख केलात, त्याच्यानंतर तुम्ही वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने इशारा देणाऱ्या IMDचा उल्लेख केलात, पण तुम्हाला असं नाही वाटत की IMDनं इशारा देणं हा नंतरचा भाग येतो? त्याच्या आधी भाग येतो तो सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःहून सुद्धा काही मर्यादा बाळगण्याचा, आणि त्या मर्यादा केवळ पुणे नाही, म्हणजे आज पुण्यात घटना झाली आहे, काही दिवसांपूर्वी मुंबईत झाली होती, परवा कदाचित ठाण्यात होईल, तेरवा आणखी नाशिक किंवा नागपूरमध्ये होईल. नागरिक गंभीर नाहीत या विषयावर असं वाटतं तुम्हाला? मला असं मुळीच वाटत नाही. नागरिक अतिशय सतर्क आहेत. बरं. नागरिक सतर्क जरी असले तरी त्यांना चुकीच्या पद्धतीने जे इशारे दिले जातात, वारंवार चुकीचे इशारे दिल्यानंतर ते मागे घेतले जात नाही. आता उदाहरण घ्यायचं झालं तर लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हवामान खातं कसं काम करतं त्याची गंमत सांगतो. हां. मुंबईला जेव्हा ढगफुटी झाली होती 4 सप्टेंबरला, त्याच्यानंतर डॉपलर रडारचा इश्यू आला तेव्हा एका अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की RTI मधनं असं दिसतं की जे अधिकारी महिन्याला साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये पगार घेतात, तेच अधिकारी 24 तास सर्व्हिससाठी आपला फोन जो आहे त्याचं 2,000 रुपये बिल चार्ज करतात. अति आवश्यक सेवा म्हणून 2,000 रुपये बिल आकारणारे नाही का अधिकारी फोन बंद ठेवतात, चुकीची माहिती देतात आणि अशा पद्धतीने लोकांना डायव्हर्ट करतात. आता मुंबईपासून 500 किलोमीटर लांब असणारं ओमानकडे जाणारं वादळाकडे जाणून बुजून लक्ष वळवण्यात आलं. हेवी रेन होणार, अतिवृष्टी होणार, महावृष्टी होणार हे शब्द वापरून काय सांगतात? 24 तासात पाऊस होणार. पुण्यामध्ये जो पाऊस झालेला आहे, माझ्याकडे नोंद आहे TRMM सॅटेलाईटची, ज्याच्यामध्ये क्लिअर कट दाखवलं जात आहे की 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पुण्यामध्ये अनेक लोकेशनवरती नाही का पडलेला आहे आणि त्या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे. मात्र IMDचे जे काही अधिकारी आहेत ते आकडे लपवत आहेत, मॅन्युप्युलेट करत आहेत, 24 तासाचा पाऊस सांगता आहेत. काल रात्रभर मी जागा होतो, माझ्याकडे कंटिन्युअस फोन येत होते वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळा मीडिया जो आहे सतर्कतेच्यासाठी नाही का माझ्याशी संपर्कात होता आणि काय इशारे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. जर आपण पुणे IMDची वेबसाईट बघितली तर पुणे जिल्ह्यामध्ये 6 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आणि रेनगेज जे आहे लावलेले आहेत IMDनी, त्याच्यातले 5 बंद होते. त्याच्यातलं तळेगावचं जे 6वं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे ते चालू होतं आणि त्याच्यावरती 8 मिलीमीटर पाऊस जो आहे तो दाखवत होता. IMDचे आत्ता अधिकारी सांगत होते की नाही का वेबसाईटवरती डाटा येतो, मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो की नाही का ते रात्रभर बंद होते. ही तुमची कार्यक्षमता आहे? तुम्ही याच्यासाठी नाही का 2.5 ते 3 लाख रुपये पगार जो आहे तो महिन्याला घेतात आणि परत नाही का आरोप करतात की नागरिक सतर्क नाहीत. नागरिकांनी कुठे जायचं आणि कोणाकडे बघायचं? कश्यपी साहेब आत्ता जे बोलतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. मुंबईला जे नाही का अधिकारी आहेत होसाळीकर, त्यांच्याशी लोकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना SMS पाठवले, त्यांना फोन केले, ते रिसिव्ह करत नाही, रिप्लाय देत नाही
आणि वेबसाईटवर ट्विट करतात की हेवी रेन होणार, मध्यम रेन होणार, इंटेन्स रेन होणार. अरे याचे अर्थ काय समजायचे? मुंबईमध्ये 4 तारखेला जेव्हा ढगफुटी झाली होती, 60 लाख लोक अडकलेले होते, तेव्हा दुपारी 3 वाजता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली की आता जो आहे तो हेवी रेन होणार, रेड अलर्ट दिलेला आहे. ही पद्धत आहे काम करण्याची यांची. सकाळी जो आहे पावसामध्ये लोक अडकले, विद्यार्थी अडकले, आणि परत तुम्ही ब्लेम करणार नागरिकांनाच की ते सतर्क नाही. ओखी वादळ आलं होतं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला नाही का त्यांनी इशारा दिला होता, संपूर्ण महाराष्ट्र बंद होता. 250 किलोमीटर लांब अंतरावरनं मुंबईपासून हे वादळ गेलं. मग संपूर्ण महाराष्ट्र का बंद ठेवला? अब्जावधी रुपयाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नुकसान झालं, महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं. असे चुकीचे इशारे का दिले जातात? पंतप्रधान जेव्हा नाशिकला येणार होते तेव्हा मुंबईला रेड अलर्ट होता, नाशिकला अतिवृष्टी होणार असं सांगितलं गेलं होतं. पंतप्रधानांची सभा संपल्यानंतर नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. ही पद्धत आहे यांची. आणि मग नंतर म्हणायचं की आम्ही तर इशारा दिला होता. केव्हा इशारा देताना कोणत्या लोकेशनवरती किती पाऊस पडणार का सांगत नाही अधिकारी? नाही किरणजी, यंत्रणा आहे, डॉपलर रडार आहे, सुपर कॉम्प्युटर आहे आपल्याकडे. किरणजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. मला याच्या पुढे तुम्हाला हे विचारायचं आहे की IMD कडे जर का एवढी अत्याधुनिक साधनं आहेत, IMD कडे जर का इतका पैसा आहे, IMD कडे जर का शास्त्रज्ञ आहेत, तर चुकतंय कुठे? म्हणजे डाटा गोळा करणं चुकतंय, डाटा गोळा करणारी यंत्र आहेत. मला सांगायचं तुमचं, आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे म्हणून फक्त मी तुम्हाला थांबवतोय. ब्रेकच्या नंतर आपण या सविस्तर गोष्टींकडे येणार आहोत आणि मी त्याचाच उल्लेख करतोय की मुळात IMD कडची यंत्रणा चुकते, यंत्रसामुग्री अपुरी आहे, तोकडी आहे, किंवा जी यंत्रसामुग्री आहे ती त्याला पुरेसं सपोर्ट दिलेलं नाही का, त्याचे ॲनालिसिस करणारे लोक नाहीत. हा IMDच्या बाजूचा भाग. दुसरा भाग, IMD वेळीच का लोकांना अलर्ट करत नाही? हेवी रेन, हेवी टू हेवी रेन आणि व्हेरी हेवी रेन याच्यातला जो फरक आहे तो सर्वसामान्यांना सोप्या भाषेत कोणी सांगणार आहे का? कारण हवामानाचा पॅटर्न हा झपाट्यानं बदलतोय. आणि याचा पुढचा भाग, परत एकदा प्रशासन, राजकारणी, सर्वसामान्य नागरिक, जबाबदारी ही कोणा एकाची नाही, तर जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. नेमका कोणता घटक आपली जबाबदारी पार पाडत नाहीये? कोणता घटक अधिक बेजबाब? पुणे तर बुडालं पाण्यात, जबाबदार कोण? आणि याबद्दल बोलण्यासाठी हवामान तज्ज्ञ किरण कुमार जोहरे आपल्यासोबत आहेत आणि विवेक वेलणकर आहेत, पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते. किरण कुमारजी, ब्रेकच्या पूर्वी तुम्ही सांगत होतात आणि मी तुम्हाला मध्ये थांबवलं होतं. मला समजून हे घ्यायचं होतं, सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की कुठे चुकतंय. म्हणजे यंत्रणाच पूर्ण सक्षम नाही आहे का? यंत्रणेमध्ये कपॅसिटी पूर्ण नाही आहे का? ती योग्य ठिकाणी बसवलेली नाही आहे का? यंत्रणेचे ॲनालिसिस करणारे लोक आपल्याकडे नाही आहेत का? हे सगळं आहे पण इच्छाशक्ती नाही आहे. कुठे गडबड आहे? सर्वप्रथम मी तुमचा जो प्रश्न होता, सर्वसामान्यांना हेवी रेन, व्हेरी हेवी रेन, एक्स्ट्रीम हेवी रेन याच्यातला फरक कळत नाही, तो कोणी समजून सांगणार आहे का? त्याचं उत्तर देऊ इच्छितो. बरोबर. तर आपल्याकडे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त जेव्हा पावसाचा इशारा दिला जातो त्याला हवामान खातं अतिवृष्टीचा इशारा म्हणतं. बरं. ही सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ते सांगितली पाहिजे. आणि 65 मिलीमीटर पासून 1000 मिलीमीटर पर्यंत किती जरी पाऊस झाला तरी त्याला ते अतिवृष्टी म्हणतात. अरे बाप. ही अतिवृष्टीची जी कन्सेप्ट आहे ती अतिशय गोंडस आणि हवामान खात्याने जाणून बुजून तयार केलेली आहे. ती बदलली पाहिजे असं वाटतं. अतिशय साध्या पद्धतीने धूळ फेकता येते. त्याच्याबद्दल सांगतो मी माझं मत, पण त्याच्या आधी नाही का अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते मला. 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला आपण जास्त पाऊस असं म्हणतो, त्यालाच हवामान खातं हेवी रेनचा इशारा देतं. बरं. त्याच्यानंतर 65 ते 125 मिलीमीटर जर पाऊस पडणार असेल तर त्याला व्हेरी हेवी रेन किंवा खूप जास्त पाऊस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 250 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार असेल तर त्याला अत्यंत जास्त पाऊस किंवा एक्स्ट्रीम हेवी रेन अशी संकल्पना जी ते हवामान खातं वापरतं. याचा अर्थ या 3च संकल्पना हवामान खात्याकडे आहे. 250 मिलीमीटर पेक्षा जास्त होणारा पाऊस जो आहे त्याच्यासाठी हवामान खात्याने संकल्पनाच तयार केलेली नाही. असं सर्वात महत्वाचं जे त्या नागरिकांच्या मी निदर्शनास आणू इच्छितो. आता महत्वाची गोष्ट जी आहे की वांगिनी बदलापूर या ठिकाणी जो आहे तो 1000 मिलीमीटरचा पाऊस जो आहे तो काही क्षणामध्ये, काही तासामध्ये पडला. तिथे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. बरोबर. मुंबई 8-8 तास लोक अडकून पडली होती वगैरे वगैरे. प्रसार माध्यमांनी ते निदर्शनास आलं, लोकांचे जीव वाचले. ही सुदैवाची गोष्ट आहे.
परंतु हवामान खात्याने त्या ठिकाणी इशारा दिला नव्हता, हे मला सांगायचं आहे. आता एक साधं गोष्ट सांगू इच्छितो मी, की आपण ECG काढतो. एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचं ECG काढायला जातो. त्याच्यामध्ये एक ECG मशीन असतं. ते बरोबर चालतंय का चुकीचं चालतंय हे तपासण्यासाठी नाही का एक इंजिनियर काम करतो. जर ECG मशीनमध्ये बिघाड असेल तर तो इंजिनियर रिपेअर करतो. दुसरी गोष्ट जी आहे तो ECGचं काढण्याचं काम जे आहे ते डॉक्टर करत नाही, तिथला एखादा कंपाऊंडर किंवा टेक्निशियन जो आहे तो ECG काढतो. आणि तिसरी गोष्ट ECGचा जो रिपोर्ट येतो त्याचं अनालिसिस करून डॉक्टर सांगतो की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा नाही आहे. परंतु हवामान खात्यामध्ये गंमत अशी आहे की हवामान खात्यामधली जी काही डॉपलर रेडार यंत्रणा आहे, सुपर कॉम्प्युटर आहे किंवा इतर जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहे ती रिपेअर करणारे इंजिनियरच नाही. आणि जे कंपाऊंडर त्याचे रिडिंग घेत आहेत, ज्याला आपण फोरकास्टर किंवा ऑब्झर्वेशन घेणारे लोक म्हणतो, त्यांना हेच कळत नाही की ते इन्स्ट्रुमेंट चालतंय की नाही चालत आहे. आणि तिसरी गोष्ट, पुन्हा नाही का फोरकास्टिंगची जबाबदारी जी आहे, जे डाटा अनालिसिस करायला लागतं, IMD मधले जे नाही का फोरकास्टर म्हणून नाही का जे आहे, जे साधा कारकुनी काम करत होते डाटा गोळा करायचा, त्यांनाच आपण डायरेक्टली शास्त्रज्ञ करून एका रात्रीमध्ये त्यांना जे आहे 2010 नंतर इस्रोच्या लेवलचे सायंटिस्ट बनवून टाकला आणि लाखो रुपये जे आहे त्यांचा पगार वाढवून टाकला. आता महत्वाची गोष्ट आहे, दर वर्षाला 3 अब्ज कोटी रुपये एवढी फक्त सॅलरी जी आहे ती IMDच्या अधिकाऱ्यांना भारतवर्षामध्ये दिली जाते. आणि IMDच्या अधिकाऱ्यांची संख्या ही भारतामध्ये 5,000 पेक्षा जास्त नाही. तर तुम्ही हिशोब करू शकतात की एका अधिकाऱ्याला किती पगार जात असेल आणि ते किती काम करतात आणि किती उत्तरदायित्व आहे हे पण समजायला पाहिजे. आता जर कंपाऊंडर, डॉक्टर आणि टेक्निशियन या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर तिन्ही गोष्टी IMDचे अधिकारी कसं काय करतात? ते नालायक आहे त्यासाठी. नाही किरण कुमारजी, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, मी व्हिसल ब्लोईंगचं काम केलं. मी या आधी हवामान संशोधन केंद्रामध्ये काम करत होतो 13 वर्ष. 2010 सालची जी ढगफुटी होती पाषाणला झालेली, तिचा अलर्ट होण्याआधी मी दिला. तेव्हा अधिकाऱ्यांनी लो परफॉर्मन्स असं सांगून माझ्यावरती हक्कभंगाची कारवाई केली आणि माझ्यावर कारवाई केली गेली. विवेक वेलणकर या ठिकाणी आहे, त्यांना माहिती आहे की व्हिसल ब्लोअर म्हणजे काय गोष्ट असते. आणि तशा पद्धतीचं नाही का काम जेव्हा एखादा अधिकारी करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण इतक्या तनमन धनपूर्वक एखाद्या विभागात काम करत असतो आणि तो विभाग इतका चौखूर आणि बेफिकीर असतो, त्यावेळेला अशा प्रकारचा संताप होणं हे स्वाभाविक आहे. पण आपला हा प्रयत्न या कार्यक्रमाचा हाच आहे की संबंधित यंत्रणांना जरा हडसून खडसून खडबडून जागं करावं, त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढावी. अन्यथा पुणेकरांच्या भाषेत जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकतात की एखाद्याला जागं कसं करायचं. मी ते बोलणं बरं नाही. वेलणकर सर आहेत आपल्यासोबत. वेलणकर बरोबर बोलता आहात सर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. पुणेकरांनी जागं होऊन याच्यावरती जाब विचारायला पाहिजे. पण मजेशीर गोष्ट लक्षात घ्या सर, भारताचा पंतप्रधान जो आहे तो सुद्धा या खात्यावरती कारवाई करायला तयार नाही आहे. या राज्याचा मुख्यमंत्री जो आहे तो म्हणतो की माझ्या अखत्यारीत हे खातं नाही, हे केंद्र सरकारचा विषय आहे. तर मग कारवाई करणार कोण आणि कशा पद्धतीने? आपल्याकडे वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने कारवाई करायला सोडणार का? याच्यातनं आउटपुट काय निघणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण याही संदर्भातला जाब विचारूयात. वेलणकर सर, तुम्ही हे सगळं ऐकलेलं आहे, याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, काही आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना नव्यानं समजल्या असतील. पण आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूयात. पण त्यापूर्वी आपण पुण्यातल्या एका कार्यकर्त्यांचा, एका जबाबदार एका अधिकाऱ्यांचा एक रिपोर्ट पाहूयात की काय नेमकी आणखीन स्थिती आहे, त्यांच्या निदर्शनास काय आलं, कुठे काय परिस्थिती होती, अगदी थोडक्यात बघूयात एकदा. आपल्यासोबत रघुनाथ चित्रे आहे. रघुनाथ चित्रे यांची ओळख सांगायची झाली तर पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीवरती ते गेल्या 20 वर्षापासून स्वयंसेवक सदस्य म्हणून कार्यरत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं नद्या पुनर्जीवित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रघुनाथजी, अलीकडे आज जो पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक मुद्दा समोर येतो आणि असा आरोप केला जातो अनेक नागरिकांकडनं की नद्यांवरती भराव घातले गेले, नद्या छोट्या करण्यात आला, ज्या ठिकाणी नद्या होत्या नद्यांचे नाले करण्यात आले आणि यामुळे ही परिस्थिती उद्भवली. हे गेल्या 1940 ते 43 पासून जे विसर्ग मुळा मोठा इंद्रायणीमध्ये होत होता, तर 1997ला सुद्धा एक मोठा 1 लाख आसपास क्युसेस पाणी सोडलं होतं. तरीही नदीचं पाणी नैसर्गिक पूररेषा जी ठरवलेली त्याच्या बाहेर आलेलं नव्हतं. गेल्या ह्या वर्षात फक्त 45,000 क्युसेस पाणी सोडलेले आणि 45,000 पाणी क्युसेस सोडून सुद्धा नैसर्गिक जी धोक्याची पातळी त्यांनी ती खूप मोठ्या पद्धतीने ओलांडलेली.
याचं मुख्य कारण असं की नदीच्या पात्रामध्ये राडारोडा बांधकामाची साईज वाढवणे, चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, त्याच्यानंतर नदीला येऊन मिळणारे नाले आणि ओढे जे असतात हे नदीची एक जीव असतो, त्याची एक वेन्स असतात, त्या वेन्स सगळीकडे ब्लॉक झालेले येतात आणि ह्या ब्लॉक झाल्यामुळे जी पूरस्थिती आज भयंकर पद्धतीने पुणे शहरात निर्माण होते, भविष्यात ही परिस्थिती मुंबईतील मिठी नदीसारखी सुद्धा होण्याची शक्यता. मग त्यांना असं वाटतंय विवेकजी की मिठी नदीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जेव्हा मिठी नदीला पूर आला होता तेव्हा मुंबईकरांची काय स्थिती झाली होती ही सगळ्या देशाने पाहिली होती आणि त्यावेळेला भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि अनेकांच्या तोंडचंही पाणी पळालं होतं. पण पुण्याचा जर का आपण विचार केला वेलणकर सर, तर म्हणजे नदी नाल्यात टाकला जाणारा राडारोडा आणि सगळा कचरा किंवा डेब्रिज, बुजवले गेलेले नाले, यासोबतच सरसकट कॉन्क्रीटचे झालेले रस्ते, चुकीच्या ठिकाणी नाले बुजवून टाकणं, हे सगळं जबाबदारी हे तुम्ही सांगितलं. पण हे टाळण्यासाठी माझा पुण्यातल्या बाहेरचा एक नागरिक म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे. जर का पुणेकर सर्वसामान्य नागरिक सर्व पक्षीय आणि राजकीय किंवा अन्य सर्व प्रकारचे अभिनिवेश बाजूला ठेवून हेल्मेटच्या विरोधात एकत्र येऊ शकतात, तर याच पुणेकरांच्या जीवावर हेच नाले, त्या नाल्यात टाकलं जाणारं डेब्रिज आणि चुकीच्या पद्धतीनं वळवल्या जाणाऱ्या नद्या, हे सगळं पुणेकरांच्याच जीवावर उठणार असेल तर पुन्हा एकदा बाकीच्या सगळ्यांच्या करता पुणे हे एक उदाहरण आहे. आज पुणे आहे, उद्याला ठाणे, परवाला नाशिक, तेरवाला नागपूर, या शहरांची सुद्धा स्थिती अशी होऊ शकते. पुणेकरांनी काय केलं पाहिजे वेलणकर सर? नाही, मुळातच पहिल्यांदा जिथे जिथे अशा प्रकारे आता यावेळेला नदीनी पात्र ओलांडलंय किंवा जिथे जिथे ओढे आणि नाल्यांनी आपापल्या मर्यादा ओलांडल्या आहेत, त्या सगळ्या ठिकाणांचा डिटेल सर्वे होऊन ज्या ज्या गोष्टींमुळे हे घडलेले त्या गोष्टी मुळापासून काढून टाकण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मला कल्पना आहे की काही ठिकाणी लोकांनी घरं घेतली असतील, त्या ठिकाणी राहत असतील, तर इथे प्रशासनाचं महत्वाचं हे येतो की त्यांनी ज्या ज्या बिल्डरांनी अशा प्रकारे लोकांना फसवून आणि महापालिकेची एखाद वेळेला फसवणूक करून अशी घरं किंवा बिल्डिंगा बांधल्या असतील, त्यांना दुसरीकडे या लोकांना जागा देण्यासाठी भाग पडून हे सगळी अतिक्रमणे उडवून टाकायला लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. दुर्दैव असं आहे की मध्यंतरी आम्ही नदीपात्रात झालेली 12 अतिक्रमण, फक्त 12 जिथे नदीपात्र झाकूनचित केले अशी जेव्हा प्रशासनाच्या निदर्शनाला आणली आणि एनजीटीने आदेश काढले, त्यानंतर प्रशासनातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली आणि त्यांनी एकमताने सांगितलं, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे. पण सगळ्यांनी एकमताने सांगितलं की हे आम्ही काढू शकत नाही, आमची ती कुवत नाही, आमच्याकडे तशी यंत्रणा नाही. वेलणकर सर, प्रशासनच हातबलता दाखवत वेलणकर असेल सर, तर नागरिकांनी जायचं कुठं? मी तुम्हाला एकच सेकंद थांबवतो. आत्ता स्थिती काय आहे ती जी तुम्ही फक्त 12 ठिकाणं सांगितलीत, 12 अतिक्रमणं सांगितलीत, ती अजूनही तशीच आहेत का? हो, 100% तशीच आहेत आणि त्याच्यावर ज्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगमध्ये तर स्पष्टपणे सांगितलं गेलं की ती काढू आम्ही शकत नाही, फार तर एखादा काढायचा आपण प्रयत्न करूया, असे तिथले वर्डिंग्ज आहेत. म्हणजे राजकीय दबावापोटी काढत नाहीयेत हे? उत्तम अधिकारी होते बरं का त्या मिटिंगला. बर, हो, ते म्हणतात आम्हाला राजकीय दबाव आहे आणि आमच्याकडे यंत्रणाच नाही. आता जर या यंत्रणाच असं म्हणत असतील आमच्याकडे यंत्रणा नाही, तर कुणी करायचं हे? आता नागरिकांनी कुदळफावडी घेऊन काढायचंय का? हे शक्य आहे का? त्यामुळे कुठेतरी या यंत्रणा पूर्णपणे सक्षम झालेल्या नाहीत किंवा झाल्या नाहीत असं दाखवतायत आणि त्यांना राजकीय नेतृत्वाची भीती आहे. आणि मग त्यापेक्षा जाऊ दे मोरदे, काय करायचं आपल्याला, आपण आपल्या पुरतं बघावं, अशी जी एक मानसिकता जी प्रशासनात झाली आहे, तीच मानसिकता दुर्दैवाने नागरिकांपर्यंत येऊन पोहोचली आहे. जोपर्यंत माझ्या घरात पाणी शिरत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही, हे अतिशय दुर्दैवी वास्तव आल्यामुळे आज जे जात्यात आहेत ते रडतायत आणि सुपात आहेत ते हसतायत, अशी परिस्थिती आहे. बर, मग आता याच्यावर तोडगा काढायचा असेल तर सर्वपक्षीय राजकारण्यांना जे कदाचित सहकार क्षेत्र जगवण्याकरता एकत्र येतात, जे कदाचित गणपतीच्या मिरवणुकीला डीजे वाजायला मिळावा म्हणून एकत्र येतात, ते सर्वपक्षीय राजकारणी तुम्हाला असं वाटतंय म्हणजे 5-10% आपण अपेक्षा करू शकतो या सगळ्या राजकारण्यांच्याकडनं की त्यांनी आता तरी शहाणं व्हावं आणि डोळे उघडून एकत्र यावं आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आज मरणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आणि उद्या कदाचित मरणाच्या दारात जाणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी
कठोरपणे निर्णय घ्यावेत अशी एक 10-15% अपेक्षा ठेवू शकतो वेलणकर सर? नाही हो, मला 1% सुद्धा अपेक्षा नाही, कारण हे सगळे सामील होते ना त्याच्यात. अहो, आता कुठल्या तोंडाने हे बिल्डरला सांगणार की तुझी बिल्डिंग आम्ही पाडणार आहोत, कुठल्या तोंडाने अधिकाऱ्यांना सांगणार आम्ही तुझ्यावर कारवाई करणार आहोत, कारण ते म्हणणार आपण सगळे एकाच ताटात बसून एकत्र होतो ना, आता तुम्ही आम्हाला कसं दोषी धरता? दोषी असू तर आपण सगळेच आहोत असं म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. आता निवडणुका येतील, हा विषय पूर्ण बाजूला जाईल आणि कुठलाही राजकीय पक्ष या विषयावर बोलणारच नाही आणि त्यामुळे लोकांना सुद्धा या विषयावर मतदान करायचं असतं किंवा करायचं नसतं हे समजणारच नाही आणि परत एकदा भावनेच्या भरात मतदान होईल, सरकार निवडून येईल आणि मग परत ये रे माझ्या मागल्या हेच होईल, हे चित्र स्पष्ट दिसतंय. खरंच पुण्यातली एकूण परिस्थिती गंभीर आहे. साधारणपणे आपण इतिहासातनं काही वेळेला काही गोष्टी शिकत असतो आणि आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली, लाल महालात जेव्हा शाहिस्ते खान लपला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतः हातात तलवार घेऊन त्याची बोटं छाटली होती आणि एक प्रकारे इशाराच दिला होता. पुणेकरांनाच ठरवावं लागेल, तुम्हाला शिवाजी होऊन जगायचं आहे आणि दुसऱ्याला जगवायचं आहे का शाहिस्ते खानाच्या म्हणजेच भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये आजचं मरण उद्यावर आणि उद्याचं मरण परवावर म्हणून एक एक दिवस पुढे रेटायचा आहे? तुम्हीच ठरवा, कारण आज पुणे, उद्या नाशिक, परवा मुंबई, तेरवा ठाणे आणि नंतर कदाचित नागपूर. आत्ताच सतर्क झालं पाहिजे. आज पुणे बुडालं, जबाबदार कदाचित थोड्याफार फरकाने आपण सगळेच आहोत. आज नाही सुधारलो तर वेळ परत येणार नाही. या दोन्ही मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.